मी श्रीरामांच्या म्हणजे परिवारांची माहिती सांगते आहे. त्याच्यामध्ये बघा अगोदर बघा हरिश्चंद्र जो राजा आहे तो एक सत्यनिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत बघा. नंतर सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला होता. मी अगोदर माहिती सांगितलेली आहे. तर बघा श्रीराम यांचा परिवार म्हणजे त्यांची माता पिता म्हणजे त्यांचे जे पिता आहेत ते दशरथ राजा आणि त्यांच्या माता म्हणजे त्यांची माता ही कौसल्य आहे आणि ज्या सौतेली माता बघा सुमित्रा माता आणि कैकेयी माता. तर म्हणजे त्यांची जी मोठी बहीण आहे ती देवी शांता आहे आणि यांना बघा लहानपणीच म्हणजे जे अंगदेशके जे राजा होते रोमपाद यांनी त्यांना गोद घेतलं होतं बघा. आणि रामांची जी पत्नी आहे तिचं नाव सीता आहे बघा आणि भरतची जी पत्नी आहे तिचं नाव मांडवी आणि लक्ष्मण यांची जी पत्नी आहे तिचं नाव उर्मिला. शत्रुघ्न यांची जी पत्नी आहे तिचं नाव श्रुतकीर्ती. तर बघा श्रीरामांचे जे पुत्र आहेत त्यांचं राज्य कोणतं आहे तर बघा लव यांचं राज्य त्यांच्या नावावरूनच बघा लवपुरी हे आहे. त्यालाच वर्तमानमधलं जे लाहोर आहे पाकिस्तानमधलं तिथलं त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि जे कुशचं राज्य कोणतं तर ते कुशावती नगर हे कुशने हे राज्य स्थापन केलेलं आहे. तर जे भरतचे जे पुत्र होते तक्ष आणि पुष्कर यांच्या बघा तक्षच्याच नावावरून तक्षशिलाची स्थापना झालेली आहे. आणि जे लक्ष्मणचे जे पुत्र होते अंगद आणि चंद्रकेतू आणि जे म्हणजे शत्रुघ्नचे जे पुत्र होतं ते बघा शत्रुघ्नचे जे पुत्र होते ते कोणते सुबाहू आणि शूरसेन यांनी बघा मधुपुरी आणि म्हणजे जी मथुरा आहे यांचे ते शासक होते. आणि म्हणजे कुशचा जो वंश आहे तो आगे म्हणजे पुढे जाऊन म्हणजे त्यांच्याच वंशामध्ये बघा राजा बृहद्वर म्हणजे हे राजा होऊन गेले आणि त्यांनी बघा म्हणजे महाभारतामध्ये जे कुरुक्षेत्राचं जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये बघा अभिमन्यूच्या हातून बघा त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे राजा बृहद्वर. आणि जे म्हणजे तिथूनच बघा त्यांचे जे वंश कोणते आहेत तर कुशवाहा सिसोदिया मौर्य ही रामांचेच वंशज आहेत. धन्यवाद.